आता आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेली आहे. 12 खेळाडू सुद्धा या ठिकाणी व्यंकटेश वॉरियर्स या संघाचे उपस्थित झालेले आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे. आयकॉन आणि आयडॉल मिळून 2च ओव्हर आहेत आणि 3 ओव्हर लोकलच्या आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. चुकून जर तिसरी ओव्हर आयकॉन आयडॉलने जर टाकली आणि जर इथे निदर्शनात आलं तर पॅनल्टी दिली जाईल 5 रनची. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. खेळाडूंनी डगआउट मध्येच बसा, इतरत्र कुठेही बसू नका. ही विनंती राहणार आहे. चला मॅच सुरू करायची आपल्याला. चला आता आपल्याला जो टाइम दिला होता तोही परफेक्ट झालेला आहे, त्यामुळे आपण मॅच सुरू करणं गरजेचं राहणार आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली गेली आहे. त्याच्यामध्ये जर अगदी आपण पाहिलं तर आघाडीच्या जोडीमध्ये जे 2 फलंदाज पोहोचले गेलेत, प्रथमेश राठोड आणि भरत, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. आमचे ऑफिशियल स्कोरर गौरवदादांना विनंती, आपण या कॉमेंट बॉक्स मध्ये या, ही विनंती राहील. ऑफिशियल टीम बरोबर आपण जॉईन व्हा. वीस मिनिटाचा वेळ आहे. 20व्या मिनिटाला तुम्हाला 5वं षटक हे सुरूच करायचंय. चला 8:55 आणि टाइम स्टार्ट करू सर. आता पंचांना 2-3 गोष्टी आता त्याकडे जास्त लक्ष द्यावं लागेल, कारण आता इथे टाइम कीपर म्हणून सुद्धा पंचाकडे ही जबाबदारी आजच्या दिवसभरामध्ये वाढली गेलेली आहे. 20व्या मिनिटाला तुम्हाला 5वं षटक हे सुरू करावं लागणार आहे. जावे मैदानाच्या आत आघाडीची जोडी स्ट्राईकला असेल. प्रथमेश कॉन्ट्रॅक्टच्या बाजूला असेल. भरत गोलंदाज स्वतः संघ नायक. इथे रोहितला आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि मॅच आता होईल सुरू. आणि मॅच आता होतीये सुरू. एकदा टाळ्यांचा गजर आपण करू. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. लेट्स प्ले. पहिला चेंडू रोहितचा असेल आणि तो असेल इथे प्रथमेश राठोड साठी. मॅच ऑन. टाइम स्टार्ट आहे. जिथे 0 झाला तिथून पुढे टाइम सुरू पण झालेला आहे. मॅच ऑन. 8:57 हा टायमिंग आहे आणि 8:57 ला पहिला चेंडू सुपर 8चा. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही टीम ओनरला खूप साऱ्या शुभेच्छा. बक्षीस फिरवीत पोहोचण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा राहतील. पहिला चेंडू आहे. पहिला चेंडू फाईन लेगला खेळलाय प्रथमेश राठोड. आजच्या दिवसाची सुरुवात करतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार खेळत 4 रन. परत एकदा आपण पाहिलं इथे शरीरभेदक मारा करण्याचा प्रयत्न केला गेला होता. डावेष्टीच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा. म्हणजे समेत आता अक्षय पांडव सूर्याकडे जोडले जातात. गेली कित्येक वर्ष या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून हा गोड आवाज नाशिककरांना सातत्याने या ठिकाणी जो ऐकायला मिळतोय, असा हा गोड आवाज निश्चितप्रमाणे आपल्याला ऐकायला मिळेल. सकाळच्या सत्रामध्ये अक्षय सर आपले मनापासून स्वागत.
धन्यवाद. एक चांगली मॅच आहे कारण इथे जिंकायचंच आहे. रोहित परब यावेळेस पुण्याच्या एकदा डाव्या एष्टीवरचा बॉल लेग स्टंपच्या बाहेर राहिलाय. बॉडी लाईन वर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे. कदाचित गेम प्लॅन असावा ज्या पद्धतीनं अभ्यास केला जातो ना की मागच्या 1-2 दिवसात वेळ मिळालाय तिथे अभ्यास केलाय की कोणाबरोबर मॅच लागली आहे, रात्र मिळाली आहे, त्यामध्ये अभ्यास करून बहुधा ही गोलंदाजी होत असावी. अभ्यास तर केलाय प्रथमेश राठोडच्या विरोधात कशा प्रकारची कामगिरी करायची याचा अभ्यास करत असताना आणि अभ्यासू खेळाडू आहे हा रोहित परब. परत एकदा फुलटॉस. ही गोलंदाजी सातत्याने अगदी आपण पाहतोय शरीरभेदक. हा चौथा चेंडू होता जो लागोपाठचा शरीरभेदक टाकला गेला होता. फक्त चेंडूला दिशा दिली फुलटॉस चेंडूला आणि चौकार आलाय. होता वळवायचं होतं बॉलला आणि इथे जर आपण पाहिलं तर अगदी सहजतेनं फ्रंटफुटला स्वतःपासून वेगळं करत असताना बॉलला वळवलं गेलं आणि चौकारामध्ये परावर्तित केलंय. उलटा चेंडूला अगदी आपण पाहिले फक्त फाईन लेगला दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला होता. प्रथमेश राठोडच्या बॅटमधून हा चौकार आलाय. दुसरा चौकार आलाय. दुहेरी अंका धावफलक 10 धावा आहेत. 5 षटकांचा सामना आहे. रोहित थोडा वेळ थांबलाय. पूर्णपणे तयारीमध्ये नव्हता. शांत वातावरण निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय आणि या शांत वातावरणामध्ये पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार म्हणजे अक्षय सर अगदी आपण पाहिला सुपर 8च्या ज्या लढती आहेत 4 मॅचेस आपल्याला सुपर 8 मध्ये पाहायला मिळणार आहेत. या सुपर 8च्या असणाऱ्या 4 मॅच मधला पहिलाच सामन्यातला पहिला चौकार येताना पाहायला मला जो पहिला चौकार आलाय त्यामुळे असं निश्चितप्रमाणे जाणवतोय आजच्या दिवसभरातल्या मॅचेस खूप आक्रमक होणार आहेत. फुल टॉस मिड विकेटला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. नो बॉल आणि चौकार. पण खाली गोलंदाजी करतोय की काय असं चित्र आहे आणि सध्या जर आपण पाहिलं तर तेवढे खेळाडूही उपस्थित नाहीये. कदाचित ते दडपण असावं आणि त्यामध्ये हा खेळ थोडासा खराब होतोय. यावेळेस मात्र बॉलला हवा दिली आहे, भिरकावून दिलंय सीमा रेषे पार. प्रथमेश राठोड ज्या आक्रमकतेनं त्यानं दिवस क्रमांक 3 गाजवला होता त्याच आक्रमकतेनं शेवटचा दिवस तोही गाजवतोय. बॉलला फेकून देतो सीमा रेषा पार. षटकार. सोलापूरचा असणारा खेळाडू प्युअर ऑलराऊंडर स्विच हिट. रोहित वरती सातत्याने केलं गेलेलं आक्रमण आणि चेंडू पोहोचते सीमा रेषेच्या बाहेर. 1 टप्पा खात 4 रन. चेंडू मध्ये आतापर्यंत धावा आल्या त्या तब्बल 25 धावा. 2 चौकार. खूप आक्रमक आले पहिल्या 2 चेंडूवर. परत एकदा फायलिंगला चेंडू खेळला. इथे चेंडू थांबायला तयार नाहीये. चेंडू बसते सीमारच्या वर फरार. अजून एक आलेला खणखणीत चौकार. हे जर आपण विचार केला तर एक चांगला बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा खेळल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय मात्र अगदी महागड षटक. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात अगदी पॉवरफुल फलंदाजी ते आपल्याला पाहायला मिळाली. चौकारामध्ये परावर्तित केलंय बॉलला आणि या चौकारांच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 28 ही धावसंख्या धाफलकावर आहे. 29 धावा या पहिल्या ओव्हरमध्ये धाफलकावर पाहायला मिळतात.
समाप्तीला आलाय आणि पहिल्या ओव्हरचा खेळ जर आपण पाहिला तर अगदी महागडा ठरलाय. फलंदाज प्रथमेश राठोड अगदी ज्या गोष्टी करतात त्याला ओळखलं जातं ते विध्वंसकता आणि ती विस्फोटकता मैदानाच्या आतनं दाखवत असताना पाहिलं मिळाला. रोहित परब सारखा महत्वाचा गोलंदाज ज्याच्या विरोधामध्ये त्याने आक्रमण केलं. प्रथमेश राठोडला आपण ज्या गोष्टीसाठी माहेर मानतो त्या गोष्टी आम्ही पाहिल्या, पण रोहित परबला आम्ही ज्यासाठी माहेर मानतो ती गोष्ट पाहायला मिळाली नाही. म्हणजे रोहित परबवरती अगदी आपण पाहिलं तुम्ही म्हणल्याप्रमाणे की कदाचित थोडंसं प्रेशर होतं की काय, त्याला जो टप्पा साधणं गरजेचं होतं किंवा ज्याला अचूक टप्प्याची गोलंदाजी करणं गरजेचं होतं ती गोलंदाजी इथे मात्र पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली नाही. फक्त एकच चेंडू होता जो शेवटच्या चेंडूवरती डॉट येताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. अमन आलाय नवीन गोलंदाज अमनदीप कुशवा गोलंदाज मार्कवरती येतोय. अमनदीपचा पहिला चेंडू होता, भरतसाठी होता. इथे चेंडू आला डॉट. भरत केदारे त्याला आपण पाहतो या ठिकाणी फलंदाजी मार्कवरती आहे. वसंत वॉरियर्स आणि व्यंकटेश वॉरियर्स ही लढत मैदानाच्या आतमध्ये आहे. टॉस झाला, टॉस वसंत वॉरियर्स संघाने जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजीसाठी व्यंकटेश वॉरियर्स या संघाला निमंत्रण देण्यात आलं. या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे बॅटवरती चेंडू येऊ शकला नाहीये. अजून एक चेंडू डॉट येताना पाहायला मिळालाय. जेवढे चेंडू डॉट येत आहेत तेवढे कमबॅक करतायत बसवंत वॉरियर्स, असं म्हणता हरकत नाहीये. निश्चित चांगली गोलंदाजी होतीये, कारण पहिला गोलंदाज जरी महागडा ठरला असला तरी ही मॅच महत्वाची आहे. डू ऑर डायची मॅच आहे. जो जिंकेल तो वाचेल, जो पराभूत होईल त्याचा प्रवास समाप्त होईल. त्यामुळे इथे जर आपण पाहिलं तर कमबॅक करावा लागेल. परिस्थिती कशी असो त्याच्यावर मात करत खेळ करावा लागेल. सध्या जर आपण पाहिलं तर अनुकूल परिस्थिती मुळीच नाहीये टीम बसवंत वॉरियर्स करता. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज अमन तो पुन्हा एकदा सज्ज होतोय. अमनला अगदी या ठिकाणी आपण जे पाहणार आहोत, पाहूया अमन इथं काय कशा प्रकारची कामगिरी करतोय. परत एकदा अमनचा हा चेंडू, अजून एक चेंडू अगदी आपण पाहतोय डॉट. आणि स्वतः थोडासा नाराज हिताश होताना आपल्याला जो पाहायला मिळाला, आताच झालाय. नॉट ट्रॅकचा फलंदाज अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश राठोड. मागणी होती की कुठेतरी सिंगल काढून फक्त मला स्ट्राईक लहान, बाकीचं सगळं काम मी करतो. परंतु भरत केदारेच्या बॅटमध्ये चेंडू येत नाहीये. लागोपाठचे 3 चेंडू डॉट जे आलेत ना ते खूप जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाले. अगदी चांगला बॉल होता. गुडलेन स्पॉटवरनं वळवलं होतं चेंडूला, त्यामुळे फलंदाजाला शांत ठेवणं शक्य झालं. परत एकदा आपण पाहिले चेंडू खूप सुंदररित्या, हो डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट. तिसऱ्या पंचांची मदत, तिसऱ्या पंचांची मदत, डायरेक्ट हिट केला गेलाय. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी जी घेतली गेलेली आहे आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय येईपर्यंत आपण आर्या प्रीमियर लीग अक्षय पांडव सर यांच्याबद्दल थोडीशी चर्चा होणं जे गरजेचं राहील. कारण आर्या प्रीमियर लीग विशालभाऊ पट्टेबहादूर त्याबरोबर स्वप्नीलदादा कांबळे यांच्या नियोजनाखाली ही क्रिकेटची स्पर्धा अगदी आपण पाहतो. यांच्या संकल्पनेतून क्रिकेटची स्पर्धेची उभारणी होताना आपल्याला पाहायला मिळाली. विशालभाऊ पट्टेबहादूर यांची कन्या आर्या हिच्या नावाने ही क्रिकेटची स्पर्धा सुरू होताना पाहायला मिळाली. पण आर्या 11 किंवा आर्या स्पोर्ट्स आणि इथे निर्णय आलाय कॅच आउट, भरतला परतावा लागेल. त्यामुळे पहिलं काय आहे पाहिलं जायचं आणि इथे भरतला मात्र या ठिकाणी परतावा लागणार आहे. फलंदाज बाद, भरतच्या रूपाने पहिली विकेट
फलंदाज होईल या ठिकाणी बाद. त्यानंतर डायरेक्ट हिट छत्रपती संभाजीनगर चा खेळाडू रमेश शिराळे त्या क्षेत्रामध्ये होता, आयडॉल म्हणून खेळतोय आणि अगदी चांगला परफॉर्म फिल्डिंगच्या माध्यमातून पाहायला मिळाला. कारण ज्या वेगानं त्यानं झेल पकडला होता त्यापेक्षा डबल वेगानं त्यानं डायरेक्ट हिट लावला होता. कारण तिथे प्रथमेश होता आणि त्याला ती विकेट मिळवायची होती, मात्र झेल त्याआधीच कंप्लीट झाला होता आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर भरत केदारेला माघारी परतावं लागलंय. कव्हर झालंय, हे षटक कव्हर झालंय, कारण 4 बॉल निर्धाव आलेत. पहिल्या ओव्हरमध्ये जरी 29 झाल्या असल्या तरी या ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये 0 आहे. आणि सगळ्यात महत्वाचं विकेट पण आलेली आहे. विकेट सुद्धा सगळ्यात महत्वाची ठरली ती भरत याची, कारण कमबॅक कधीही करू शकला असता भरत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एकदा आपण पाहतोय संदीप दिवे सँडी आणि निश्चितप्रमाणे एकदा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तो पोहोचला गेलाय. आपण अंपायर डिसिजन निश्चितप्रमाणे जो पाहिला तो कॅच आउट आला, त्यानंतर रनआउट चेक केला असता, त्याच्यानंतरच्या बऱ्याचशा गोष्टी होत्या. कारण पहिलं काय घडलं जातं हे सुरुवातीला चेक केलं जातं. यावेळेस मात्र सँडी आला आणि चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवला. इथे चौकार आलाय. दमदार बॅटिंग याच करता ओळखला जातो सँडी दिवे. एक दर्जेदार खेळाडू आहे, आदिवासी योद्धा म्हणून त्याची ही एक वेगळी ओळख आहे. अगदी लढाऊ वृत्ती न खेळ करणारा हा खेळाडू आहे सँडी दिवे, जो सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. परत एकदा जोरदार तर अगदी बॅट फिरवली गेली, चेंडू कॅपमध्ये खेळला, क्षेत्रक्षेत्र चेंडूवरती पोहोचतोय. क्षेत्ररक्षक खूप चांगलं झालं. त्या दरम्यान येणाऱ्या तब्बल 2 धावा आणि या षटकात धावा आल्या त्या 6 आणि टोटल स्कोर आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 35 धावा, 35 रन. एक गड्याच्या मोबाईलमध्ये आता आपल्याला जो पाहायला मिळतोय आणि योगेश भालेकर ऐकॉन गाडीवरचा प्रवास करून पोहोचलाय आता इथपर्यंत. म्हणजे काल नाईट याच्यावरती काय डिसिजन आहे? दोन ओव्हर पंचांनी या ठिकाणी गोष्ट निदर्शनात आणून दिली की 2 ओव्हर योगेश लेट आलाय, त्यामुळे पुढच्या 2 ओव्हर पर्यंत तो गोलंदाजी करू शकणार नाही. त्यामुळे आता
4 ओव्हरपर्यंत तो गोलंदाजी करणार आहे. 5व्या ओव्हरमध्ये तो गोलंदाजी करू शकतो आणि मॅच ऑन करू आपण. सामना सुरू करायचा आहे, वेळ घेऊ नका. योगेश भालेकर जो मैदानामध्ये दाखल झालाय, 2 ओव्हर गोलंदाजी करता येणार नाही. काल संपूर्ण रात्र पनवेलमध्ये टेंबोडे इथे जी स्पर्धा सुरू होती तिथे खेळून सकाळी तो इथं आलाय. गोलंदाज येईल आता नवीन गोलंदाजी मार्कवरती. स्वतः सागर बोडके या दरम्यान अगदी आपण पाहतोय या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती पोहोचलाय. योगेश भालेराव हे होतं ज्यावेळेस आपण एखाद्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये जात असतो, ज्यावेळेस आपण आयकॉन असतो. हे आयकॉन होणं, आपलं नाव टिकवणं अक्षरशः तितकं सोपं नाहीये. गाडीवरचा प्रवास करून लगेच ग्राउंडवरती उतरलाय. 1 सेकंदाचा वेळ सुद्धा योगेश भालेरावकडे मिळाला नाही की त्याला कुठेतरी गाडीने उतरलोय आणि माझा थोडासा वेळ घेऊया. परंतु तिथे अगदी आपण पाहतोय आणि त्याचं बॅड लक पाहना, तो जसा गाडीने उतरला तो ज्या जागेवरती उभा होता ना तिथं चेंडू आलाय. जे होतं क्रिकेटमध्ये या पद्धतीचं चित्र होतं. टेनिस बॉल क्रिकेटर सध्या जेवढं स्ट्रगल करतात किंवा जेवढा प्रवास करतायत ना, ते सोपं नाही आहे. कारण रात्रभर क्रिकेट खेळणं, सकाळी बाईकवर बसून इथपर्यंत पोहोचणं, आपल्या टीम करता खेळणं थोडंसं कठीण आहे. मात्र ते काम केलंय. मॅचकडे जाऊया. इथे चेंज ऑफ पेस करायचा प्रयत्न, बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाहीये. सागर बोडके याचा चेंडू होता, खूप चांगला चेंडू अगदी आपण पाहतोय. पहिल्या षटकात प्रथमेश राठोडने जेवढं कमवलेलं होतं ते दुसऱ्या षटकात कमवताना पाहायला मिळालं नाही. ते तिसऱ्या षटकामध्ये कमवलं जाईल का हे प्रश्नचिन्ह आहे, हे आपल्याला पाहायचंय. 36 धावा आहेत एकडच्या मोबदल्यात. स्ट्राईकला आहे सँडी दिवे. सागर बोडके तयार आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय परफेक्ट यॉर्क लाईन निश्चितप्रमाणे म्हणावं लागेल. अचूक टप्प्याची गोलंदाजी. पहिला चेंडू फिरवला होता असं आपण म्हणूया, जो बॅटवरती आला नाही. आणि त्यानंतरची गोलंदाजी करत असताना अगदी आपण पाहतोय सागर बोडकेला इथे खूप वेगात चेंडू आला होता, जो फलंदाज सँडी देवीला समजू शकला नाहीये. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू हवे तिथे क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला होता, परंतु खूप दूरवरती होता आणि चेंडू पोहोचते सीमारेषेच्या बाहेर. खेळणं अत्यावश्यक होतं आणि या फटक्यानं स्वतःवरचं प्रेशर थोडंसं रिलीज करतोय. कारण नॉन स्ट्राईक एंडकडे असताना तिथे प्रथमेश राठोड तोही सातत्यानं खुणावत होता काय करायला हवं. त्यामुळे प्रेशर येतं, कारण समोरचा बॅटर जर चांगली बॅटिंग करतोय, तुम्हाला चांगली बॅटिंग करणं किंवा तुमचा रोल जो आहे ना तो समजणं खूप गरजेचं असतं. परत एकदा यावेळी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक इथे मात्र चेंडू खाली आणि मिळाली एक चांगली विकेट. रिले पद्धतीने झेल होताना पाहायला मिळालाय. फलंदाज क्रमांक दुसरा बाद. मिळेल आणि सँडी दिवेच्या जागेवरती आता नवीन फलंदाज जर अगदी आपण पाहिलं तर आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि न्यू बॅटर असेल तो आकाश चव्हाण फ्रॉम सोलापूर. दोन्ही आता खेळाडू जर अगदी आपण पाहिले तर आकाश चव्हाण आणि त्याचबरोबर त्याच्या जोडीला असणारा प्रथमेश राठोड हे दोन्ही खास करून अगदी आपण पाहतोय की हे दोन्ही खेळाडू सोलापूर डिस्ट्रिक्टला अगदी बिलॉंग करत आहेत. यावर्षीची कामगिरी अगदी आपण पाहिली तर या वर्षी एक जबरदस्त कामगिरी होताना पाहायला मिळाली आकाश चव्हाण याची. चेंडू अगदी बॅटवरती येऊ शकला नाही. चेंडू निर्धाव येताना आपल्याला जो पाहायला मिळालाय संगमेरचा डेड बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळाला. विशेष करून अगदी आपण पाहतोय चर्चा आकाश चव्हाणची निश्चितप्रमाणे आपण करतोय. सागर तयार. सागर टू आकाश. यावेळी चेंडू कव्हरला खेळला गेलाय. उंच पुराचा खेळाडू आणि त्या उंचीचा पुरेपूर फायदा या ठिकाणी आकाश घेताना आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापडकधी धावा संख्या 2 बाद 43 धावा धापडकधी या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. अक्षरशः अगदी आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 6च्या 6 चेंडू खेळतो प्रथमेश राठोड.
तिथून पुढच्या 12 चेंडूंचं आपण जर पाहिलं तर 12 चेंडूमध्ये एकच चेंडू आलाय प्रथमेश राठोडच्या वाट्याला, असं म्हणजे हरकत नाहीये. आणि धावफलक थोडासा मंदावलाय, थंडावलाय. म्हणजे आता वातावरणात जो थंडावा आहे, जो गारवा आहे, तसा हा धावफलक अचानक थंडवलेला आपल्याला पाहायला मिळालाय. आणि धावफलकाची धावसंख्या आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर आता 43 धावा आहेत दोन गाड्यांच्या मोबाईलमध्ये. आकाश चव्हाण युवा मराठा चषकातली कामगिरी जर अगदी आपण पाहिली तर 7 ओव्हरच्या मॅच मध्ये या आकाश चव्हाणने देशमुख एंटरप्राइजेस विरा 11 कोल्हेवाडी या संघामधून खेळत असताना संघाची धावसंख्या 141 बनवली आणि स्वतःच्या नाबाद 96 धावा बनवलेल्या आहेत आकाश चव्हाणने. प्रथमेश राठोडची कामगिरी अगदी आपण पाहिली तर जुन्नर तालुका प्रीमियर लीग जेपीएलचा लागोपाठ दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याचं काम प्रथमेश राठोडने निश्चितप्रमाणे केलेलं आहे. आणि आपण एक चर्चा जर केली ना अक्षय सर, तर प्रथमेश राठोड असा एक खेळाडू असेल भारतातल्या टॉप 3 टॉप 5 मध्ये कदाचित त्याची गणना केली जाईल, जो या भारतातील प्युअर ऑलराऊंडर मध्ये त्याच्यासारखा ऑलराऊंडर आपल्याला पाहायला मिळत नाहीये. निश्चित त्याकरताच प्रथमेश राठोडला ओळखलं जातं. सनी धनगर यावेळेस गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय, कमबॅक झालाय. 11 बॉल प्रथमेश राठोड नॉन स्ट्राईक एंडकडे राहिलाय आणि त्याचंच कारण इथे कमबॅक करण्याची संधी मिळाली आहे. हा नवीन गोलंदाज अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळेल सनी धनगर. त्याला आपण या ठिकाणी पाहतोय सनी धनगर याला. समोरच्या बाजूला आकाश चव्हाण आपल्याला पाहायला मिळेल. उर्वरित 2 षटक. आणि यावेळेस अगदी आपण पाहतोय शॉर्ट पिच चेंडू होता, परफेक्ट बॅट वरती येऊ शकला नाहीये. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करायचा आहे, त्यामुळे बोथ कॅप्टन आपण रेडी राहायचंय. यानंतरचा जो सामना आहे बोथ कॅप्टन आपण रेडी राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करायचाच आहे. रोहित ब्लास्टर आणि सोनूने वॉरियर्स बोथ कॅप्टन आपण रेडी राहा. 5 ओव्हर झाले की आपल्याला टॉस करायचंय. प्रथमेशसाठी हा चेंडू होता लॉंगॉनला, अगदी आपण पाहतोय चेंडू पोहोचलाय, क्षेत्ररक्षण खूप चांगलं होईल. त्या दरम्यान आलेली एका सिंगलच्या रूपाने आज आपलं इकडे पुढे जातोय ते असेल आता 45. बघा ज्या बहरात प्रथमेश होता ना मैदानात, पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत होता, मागचा काही काळ नॉन स्ट्राईक एंडकडे राहिल्यानंतर ते लिंक तुटण्यासारखं जे आहे ना ते झालंय त्याच्याबरोबर. याआधी हे बॉल तो सहजतेनं सीमारेषेच्या बाहेर षटकारामध्ये कन्वर्ट करत होता. यावेळेस थोडासा मिस टाइम परत एकदा फटका अगदी आपण पाहतोय. या फटक्यावरती प्रथमेश परत एकदा नाराज होताना पाहायला मिळालाय की जी फटके पाहिजे तो सातत्याने गोष्ट अगदी आपण पाहतोय की जे फटके यायला पाहिजेत, कारण त्यांनी पाहिलेलं आहे या मैदानावरती 6 ओव्हरमध्ये सुद्धा 100 धावसंख्येचा पल्ला जरी बनवला गेला, टप्पा जरी गाठला गेला तरी त्या अपुऱ्या पडलेल्या आहेत. त्यामुळे इथं 4थं षटक आता मैदानाच्या मध्ये चालू असताना अजून अर्ध षटक सुद्धा धावफलकावरती नाहीये, जिथं पहिल्यावर 29 होत्या. इथे खूप चांगला चेंडू परंतु उसळला गेलाय. डोक्यापेक्षा जास्त उंची चेंडूला पाहायला मिळाली आणि वाईड बॉलचा इशारा या ठिकाणी अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल. धावफलक वाढला जाईल. 47 धावा आहेत. 47 लॉस ऑफ 2 विकेट्स. 47 धावा आपल्याला या ठिकाणी ज्या पाहायला मिळतात. व्यंकटेश वॉरियर्स इथे सुरुवातीला फलंदाजी करताना पाहायला मिळते. यावर्षी खराडी चषकाचे मानकरी ठरले व्यंकटेश वॉरियर्स. लागोपाठ 2दा खराडी चषक पटकावण्याचं काम व्यंकटेश वॉरियर्स या संघाने या ठिकाणी केलेला आहे. आणि इथे अगदी आपण पाहतोय मोठी विकेट आली आहे. मोठी विकेट येते. धक्का क्रमांक 3. जो प्रेशर क्रिएट झाला होता ना त्या प्रेशरने ही विकेट दिली आहे. विकेटच्या मागे अमोल साळवे त्याचा एक चांगला कॅच पाहायला मिळाला. जालना ला बिलॉंग करतो, ऍज अ आयकॉन खेळतोय आणि विकेटच्या मागे एक चांगला कॅच त्याच्या वतीने झालाय. ज्या करता सनी धनगरला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणलं होतं ना की डावकुऱ्या हाताच्या फलंदाजाच्या विरोधात चांगला चेंडू टाकून त्याची विकेट मिळवणं,
ते काम सनीने केलं आणि त्यानंतर जे सेलिब्रेशन होतं तेही तेच दर्शवत होतं की ज्या करता मला आणलं गेलं होतं ते काम मी पूर्ण केलंय आणि तिथे माघारी परतवलंय प्रथमेश राठोडला. प्रथमेश राठोडची विकेट येताना आपल्याला पाहायला मिळेल आणि आता प्रथमेश राठोडच्या जागेवरती निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहिलं तर आपण इथे आता अल्ताफला या ठिकाणी जे पाहणार आहोत. अल्ताफ शेख आलाय आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय आणि हा पहिला चेंडू अल्ताफसाठी खूप चांगला होता. इथे डॉट येताना आपल्याला पाहायला मिळालाय. तिसरी विकेट आली आहे प्रथमेश राठोड याची. थोडंसं प्रेशर होतं. जे सातत्याने डॉट बॉल आले जे खराब चेंडू होते त्याच्यावरती मोठे फटके येण्याचे गरजेचं ते न आल्यामुळे थोडासा प्रेशर निश्चित प्रमाणात पाहायला मिळाला आणि त्याच प्रेशराईजमुळे कदाचित प्रथमेश राठोडची विकेट सुद्धा येताना आपल्याला पाहायला मिळाली. सनी धनगर प्रत्येक तयार असेल. समोरच्या बद्दल अल्ताफ फुल टॉस होता तिथे अगदी आपण पाहतोय खूप चांगलं क्षेत्ररक्षण होताना आपल्याला पाहायला मिळाले. चेंडू अडवलाय. पंच चौकार नाही गेलेला मागे फील्ड झालाय. तिथे बाईचा इशारा आलाय. कदाचित मला वाटते दोन्ही फलंदाजांनी नाही, bat तिथे बॅटकट फलंदाजाच्या खात्यामध्ये निश्चितप्रमाणे ही धाव असणार आहे आणि तिथं अगदी आपण पाहतोय की चेंडू कव्हर झाल्यानंतर एक वेळेस असं वाटलं गेलं होतं की इतका वेगात चेंडू आलाय. चेंडू बॅटला स्पर्श करून निघून गेला होता आणि जिथे चेंडू कव्हर झाला ना ते 3 ते 4 क्षेत्ररक्षक एका लाईन मध्ये होते. त्यामुळे चेंडू थांबलाय नाही थांबलाय पंचांच्या लक्षामध्ये कदाचित आलं नसावं आणि तिथे एक इशारा सुद्धा पाहायला मिळाला होता. आणखी एक गोष्ट झाली होती. नॉन स्ट्राईक एंडचा जो खेळाडू आहे ना त्याला वाटलं होतं व्हाईट बॉल आहे त्यामुळे तो पंचांकडे तिथे दात मागत होता की व्हाईट मिळावा. विकेटच्या मागे शॉर्ट फाईन लेग ज्या पद्धतीने फिल्डिंग केली अगदी काबिले तारीफ होती. असं वाटत होतं बॉल वेगानं सीमारेषेच्या दिशेने झालाय. शेवटच्या षटकात आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जे टाकलं जाईल. आता शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी मार्गावरती आलाय योगेश ऐकण योगेश वालेकर. यावेळेस अगदी आपण पाहिलंय चेंडू हवे तिथे स्वतः योगेश आणि सागर पण होता. दुडी क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय कॉल एकमेकांना न झाल्यामुळे यावेळेस परत एकदा आपण पाहिलंय धावबाची संधी असेल आणि इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला होता. धावप्रगती धावसंख्या आता परत एकदा 1 पुढे जाईल. टोटल स्कोर जर अगदी आपण पाहिलं तर तो असेल आता 50 धावा. 3 गड्यांचे बोबले शेवटचे 4 चेंडू या दरम्यान जे बाकी राहिलेले आहेत. शेवटचं षटक अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. गोलंदाज तयार योगेश. इथे व्हाईट बॉलचा इशारा आणि धावफलक 2 पुढे जाईल. धावफलक धावसंख्या 52 आणि पंचाने एक विनंती राहील टाइम आउट. त्यामुळे या 4 चेंडूंसाठी आपण क्षेत्ररक्षक 30 या षटकाच्या आतमध्ये घ्या. चार चेंडूंसाठी 30 या सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक तुम्हाला घ्यावा लागेल. टाइम आउट.
52. दोन चेंडू आतापर्यंत टाकून झाले योगेश भालेकर याचे. आयकॉन व्हर्सेस आयकॉन. योगेश वर्सेस अगदी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आकाश चव्हाण जो पाहायला मिळतोय. 53 वरती दाबलक. शेवटच्या षटकामध्ये अगदी आपण पाहतोय स्लॉग ओव्हरमध्ये जे आक्रमण होणं गरजेचं ते आक्रमण होताना पाहायला मिळत नाहीये. 53 वरती दाबलक. 3 चेंडूमध्ये योगेश भालेकर आतापर्यंत 5 धावा खर्च करताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. वाईडच्या रूपाने 2 धावा आल्यात आणि बॅटच्या सहाय्याने 3 धावा. पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट येता राहिल्या होत्या. यावेळेस परफेक्ट बॅटवरती मिळाल झालाय आणि सरळ मैदानाच्या बाहेर पाठवलाय. छत्रपतींचा छावा. येथे मिळतील 6 धावा. त्यानंतर कोणीच विचार करणार नाही की 5व्या ओव्हरच्या शेवटी 60 लागण्याचे लाले पडतील. अगदी इथे हा मोठा फटका येणं गरजेचं होता आणि तो मोठा फटका आला योगेशच्या विरोधामध्ये. परत एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाहीये. इथे चेंडू अगदी आपण पाहतोय येतोय निर्धाव आणि डॉट बॉल. आणि त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर इथे मला वाटतं रिव्ह्यू निश्चितप्रमाणे पाहायला मिळालाय. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली गेली आणि निर्णय काय येतोय ते आपल्याला पाहायचंय. वाईटसाठी हा रिव्ह्यू आहे. विचारकडे अक्षय सर अशा प्रकारचे रिव्ह्यू वगैरे नव्हते, परंतु आता बऱ्याच वेळा काही घटना अगदी आपण पाहिल्या की पंचांनी 5 दिल्यानंतर निदर्शनात आलं की ऍक्शन रिप्लेमध्ये काही गोष्टी आपण पाहिल्या की नाही कुठेतरी थोडंसं चुकीचा निर्णय आलाय की काय. आणि त्याच्यानंतर एक एक रिव्ह्यू आणि त्या फेअर डिलिव्हरी आहे. रिव्ह्यू लॉस. एक चेंडू बाकी राहील. इथे जर आपण पाहिलं तुम्ही जो विचार केला आत्ता जो म्हटलं की पूर्वीच्या काळी रिव्ह्यू नव्हते, आत्ताही काही खेळाडू आहेत जे रिव्ह्यू घेताना पंचांची क्षमा मागतात, ज्यामध्ये केन विल्यमसन याचं नाव सर्वात आधी आलं की जो रिव्ह्यू घेताना पंचांकडनं क्षमा मागायचा. मात्र या दरम्यान बॉल उडवलाय उंच हवेत. क्षेत्ररक्षक बनेल का प्रेक्षक? हो, तो बनलाय प्रेक्षक. बॉल गेलाय सीमारेषा पार. षटकार. लक्ष या ठिकाणी जे गाठायचं आहे 66चा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. आणि एक आता विनंती एवढीच राहणार आहे, यानंतरच्या सामन्याचा टॉस इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला जो करायचा आहे, तर चला इनिंग ब्रेकसाठी जो वेळ आहे त्याच ब्रेकमध्ये आपल्याला टॉस होणं गरजेचं राहील. आणि टॉससाठी बोथ कॅप्टन रोहित ब्लास्टर आणि त्याचबरोबर सोनोने वॉरियर्स आपण चला टॉस साठी चला विनंती राहील आपल्याला. थँक्यू. धावसंख्या 65 आहे. विजयाकरता 66 धावसंख्येची गरज आहे आणि आपण टॉस बॉक्स मध्ये जाणार आहोत. मात्र टॉस बॉक्स मध्ये जाण्याआधी एक संधी देऊ आमच्या गौरवला. त्याच्याकडनं ऐकू एक सुपरहिट सॉन्ग. ओके बर. यानंतर आपण एक्झिबिशन मॅच या ठिकाणी घेणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन एका टीम मध्ये का दोन्ही वेगळ्या वेगळ्या टीम आहेत. बरं आता स्वप्नील दादा आपणास विनंती राहील. स्वप्नील दादा या टॉस आपल्याला करायचा आहे. एक्झिबिशन मॅच हे प्रेक्षणीय सामना आहे.
टॉस या स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक आदरणीय स्वप्नीलदादा कांबळे यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. एपीआय आदरणीय रौंदळ साहेब, जय सर. पीआय आदरणीय पडवळकर साहेब. टॉस या ठिकाणी होईल. आता मॅच दोन्ही टीमचं नाव एकदा कळलं तर खूप बरं होईल. अंबड पोलीस स्टेशन. अंबड पोलीस स्टेशन. ओके, अंबड पोलीस स्टेशन डीबी, म्हणजे अंबड डीबी करू आणि एक अंबड पोलीस करू. ओके, टॉस होते स्वप्नीलदादांच्या शुभ हस्ते. टेल कॉल आणि टेल अंबड पोलीस ऑन द टॉस. आणि किती गॅरंटी सरांना, काय घेणार सर? फिल्डिंग. सर एक्झिबिशन मॅचमध्ये आज खेळण्याची संधी निश्चितप्रमाणे मिळते आर्या प्रीमियर लीगमध्ये. तर एपीआय विराजे साहेबांच्या ठिकाणी आगमन झाले. नाशिक तालुका साहेबांचं मनापासून स्वागत आहे. तर कसं फिलिंग आहे आज या स्पर्धेमध्ये निश्चितप्रमाणे पोलीस दलातील असणारे जे अधिकारी वर्ग आहेत आज आर्या प्रीमियर लीगमध्ये खेळणार आहेत? खूप छान अनुभव आहे. मी मागच्या 2 वर्षापासून अंबडला आहे. तर मागच्या वर्षी सुद्धा आमची एक्झिबिशन मॅच आयोजन केलेली होती. त्याचप्रमाणे यावर्षी केली होती. खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे हा खेळण्यासाठी. खूप उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे. त्याबद्दल मी सगळं आयोजक टीमचं अभिनंदन करतो आणि त्यांनी आम्हाला संधी दिली त्याच्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा राहतील सर. सर टॉस तुम्ही जिंकला असता तर काय घेतला असता? फिल्डिंगच घेतली असती. अंबड पोलीस स्टेशनला 6 महिने झालेले. 2 प्लॅन होते. सर आजकाल अगदी आपण पाहतोय ना, तरुण वर्ग हा थोडंसं कुठेतरी भरकडे जाताना पाहायला मिळतोय. क्रिकेटच्या मैदानावरती, म्हणजे मैदानावरती फारसं पाहायला मिळते. मोबाईलमध्ये जास्त गुंतले गेले, किंवा आपण म्हणतो ना कायद्याचा बायला किल्ला आता नाशिक जिल्हा ज्याप्रमाणे झालेला आहे, तुमच्या सगळी ती सगळ्यात मोठी जबाबदारी निश्चितप्रमाणे आलेली आहे. तर आमच्या तरुणांना काय सामाजिक संदेश राहील आज या क्रिकेटच्या आर्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून? सर्वप्रथम जी प्रीमियर लीग आयोजित केलेली आहे आणि जे सर्व तरुण वर्ग आहे त्यांना एक संधी असते आपलं कर्तृत्व दाखवण्याची. आणि कोणत्याही प्रकारे व्यसनाच्या आहारी न जाता सकाळी सकाळी येऊन क्रिकेट खेळणं, उत्साह आणि मैत्रीपूर्ण संबंध पण क्रिएट होता. त्यामुळे तरुणांना एकच सांगायचं आहे, क्रिकेटच्या माध्यमातून आपण खूप काही शिकू शकतो, मैत्रीपूर्ण संबंध आपले जपू शकतो. त्यामुळे सकाळी क्रिकेट खेळणं हे खूप आरोग्यासाठी पण लाभदायक आहे. हो, धन्यवाद सर. दीपक बागुल साहेब ठिकाणी उपस्थित झाले. त्याचबरोबर PSI गुणवत साहेब ठिकाणी उपस्थित झालेत. सगळेच कर्तव्यदक्ष अधिकारी वर्ग ठिकाणी उपस्थित झालेले आहे. या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करू. आणि यानंतरच्या सामन्याचा टॉस सुद्धा आपल्याला जो संपन्न करायचा आहे, तर बोथ कॅप्टन या. प्रदीप, बोथ कॅप्टन, यानंतरच्या सामन्याचा टॉस आपल्याला संपन्न करायचा आहे. बोथ कॅप्टन या. टॉस करून घेऊ ना आपण. सोनोने वॉरियर्स आणि रोहित ब्लास्टर आपण या. दोन्ही कॅप्टन येत आहेत. तत्पूर्वी आपण काही क्षण जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. चंदू सर आणि तिथे अक्षय मांडवसर जोडले जात आहेत. धन्यवाद. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्रथमेश राठोड आहे. दोन्ही फलंदाजांनी सिंगलच्या मदतीने आपलं खातं उघडलं. अमोल साळवे मॅन फ्रॉम जालना, जो सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जालनाचा एक विध्वंसक आणि विस्फोटक बॅटर म्हणून अमोल साळवेची ही एक ओळख आहे, जो सध्या आपल्याला स्ट्रायकर एंडकडे पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र बॉलला उडवलंय. इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न फसलाय.
एक दर्जेदार झेल झालाय आणि खेळ संपला इथे. अमोल साळवेचा फर्स्ट विकेट डाऊन इयर. you. पहिला झटका बसवंत वॉरियर्सला. अमोल साळवे बाद. थँक्यू सर, थँक्यू. आपण यानंतरच्या सामन्याचा टॉस साहेबांच्या शुभास या ठिकाणी संपन्न करतो. एका बाजूला सोनोने वॉरियर्स आहे आणि एका बाजूला रोहित बास्टर निश्चितप्रमाणे आपल्याला पाहिजे. दोन्ही संघांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा राहतील. साहेबांच्या शुभास करतो टॉस आणि सोनोने वॉरियर्स इथे टॉस विन. 5 ओव्हरची मॅच. आयकॉन आयडल 2 ओव्हर आहेत, लोकल 3 ओव्हर राहणार आहेत. 20 मिनिटामध्ये तुम्हाला निश्चितप्रमाणे 5 ओव्हर सुरू करायचे. हे नियम कडक राहणार आहेत. निर्णय काय राहील? आम्ही पहिली बॉलिंग करू. क्षेत्ररक्षकांचे निर्णय. थोडासा वेळ आपल्याकडे कमी आहे. शॉर्टबट स्पीड काही प्रश्न आपण निश्चितप्रमाणे घेऊया. आज सुपर 8ला संघ आहे, कसा चेहऱ्यावरती आनंद आहे? आनंद तर छान आहे, कारण की आम्ही कालच्या दिवसाची शेवट चांगला केला होता आणि आज पण तसाच प्रयत्न करू आणि फायनलपर्यंत खेळू. खूप साऱ्या शुभेच्छा राहतील. टॉस जिंकला असं प्रति काय घेतलास? सर मॅचमध्ये टॉस काही मॅटर करत नाही, तुमचा परफॉर्मन्स मॅटर करतो. ऑब्विसली आम्ही टॉस जिंकलो असतो तर बॅटिंगच घेतली असती. आम्हाला बॅटिंगच पाहिजे होती. आणि बघूया, पहिल्या दिवशी आम्ही बेस दिलं. टीम तिन्ही वर्षी फायनलिस्ट आहे. पहिल्या दोन्ही याच्यात आम्ही फायनल जिंकलो आहे, एका याच्यात रनरअप आहोत आणि प्रयत्न करू या पण वर्षी आम्ही विजयाने सुरुवात करू. थँक्यू सर. तर खूप साऱ्या शुभेच्छा राहतील. प्रदीप सर तुम्हाला थँक्यू व्हेरी मच. टॉस या ठिकाणी संपन्न झालाय आणि टॉस सोनोने वॉरियर्स या संघाने जिंकत सुरुवातीला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. रोहित ब्लास्टर संघ सुरुवातीला फलंदाजी करेल. यानंतर एक्झिबिशन मॅच, त्याच्यानंतरचा मॅच हा पण तो पाहणार आहे. तत्पूर्वी मॅच मैदानाच्या तर रंगली गेली. पहिल्या षटकात बरंच काय घडलंय, ते काय काय घडलंय आपण जाऊया परत एकदा कॉम्बॉक्समध्ये, तिथे चंदू सर आणि अक्षय सर आपल्याबरोबर जोडले जातात. आपण पाहतोय आर्या प्रीमियर लीग नाशिक टेनिस क्रिकेट टीम. थँक्यू. धन्यवाद. इथे पहिल्या ओव्हरचा खेळ तो सुरू आहे. 2 विकेट गेल्या, 2 धावसंख्या दाफलकावर असताना 4 चेंडूमध्ये अगदी चांगली गोलंदाजी प्रथमेश राठोड. या मॅचवर हेच नाव भारी पडते असं म्हणायला हरकत नाही, कारण फलंदाजी करत असताना रोहित परबच्या विरोधात पहिल्या ओव्हरमध्ये त्यानं 29 धावा एकवटवल्या आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर गोलंदाजी करत असताना पहिल्यांदा अमोल साळवेला बाद केला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये अनिल जाधव तिथे माघारी परतला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश भालेकर जो फलंदाजी करण्याकरता दाखल होतोय. आयकॉन म्हणून या टीम मध्ये आहे. मॅन फ्रॉम भावाळे, भिवंडीतील भावाळे या गावाला बिलॉंग करतो हा खेळाडू आणि दर्जेदार खेळ. एक गाव एक संघ या फॉर्मॅट मधनं उदयास आलेला हा खेळाडू आता खुल्या गटाचं क्रिकेट असेल भिवंडी 11 कडनं किंवा मग ऍज अ आयकॉन लीग फॉर्मॅटमध्ये सातत्याने खेळताना सर हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. अक्षय सर, इकडे कुठेतरी प्रथमेश राठोड के फॅक्टर राहिलेत आणि ज्या महत्वाच्या सुरुवातीला धावसंख्या एवढी मोठी नव्हती, परंतु अशा वेळेला 2 विकेट सुरुवातीलाच पहिल्या ओव्हरमध्ये घेणं बॉलिंग टीमलाही मॅचमध्ये आणलं आहे प्रथमेश राठोड यांनी. निश्चित मॅचला बॅलन्स केलं, 50-50 स्थितीमध्ये आणलं, कारण या मैदानावर 13ची सरासरी खूप मोठी मानली जात नाही. जिथे 2 विकेट घेऊन थोडंसं प्रेशरमध्ये जरूर टाकलंय. जिथे पहिल्या ओव्हरमध्ये 29 होत्या तिथे इथे रन लावणं ते कठीण होतंय. त्यावेळेस ऑफ्टमोरनं हा बॉल वळण घेत असताना विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. थोडंसं दूर ठेवतोय, फलंदाजाला काहीतरी अतिरिक्त करायला भाग पाडतोय. इथे व्हाईटसाठी रिव्ह्यू घेतलाय. तिसरे पंच बघूया काय डिसिजन देतील तिथे. इट्स अ फेअर बॉल, एक चांगला चेंडू आहे. रिव्ह्यू लॉस झालाय. आता तुम्हाला पुन्हा रिव्ह्यू घेता येणार नाही. एक रिव्ह्यू आहे प्रत्येक टीम करता आणि तो रिव्ह्यू एकदा तुमचा लॉस झाला की मग पुन्हा तुम्हाला रिव्ह्यू तो घेता येणार नाही. योगेश भालेकर डावकुरे हातानं स्ट्रायकर एंडकडे फलंदाजी करत असताना प्रथमेशच्या विरोधात. यावेळेस मात्र योगेशनं बॉलला उडवलंय, फेकून दिलं मिड विकेटच्या बाहेर, दूर सीमा रेषा पार. क्वालिटी तडाखा, तो मैदानाच्या आतनं आलाय षटकार.
परंतु इकडे हा बॉल थोडासा वेगात केला, थोडासा आतमध्ये गेला, मागील बॉलच्या तुलनेत थोडासा आतमध्ये केला. आणि जरी काल रात्री भिवंडीत नाईट टुर्नामेंट खेळून टुर्नामेंट झाल्यानंतर मोटरसायकलवर नाशिक गाठलंय आणि त्यानंतर परफॉर्मन्स देखील पाहायला मिळतोय. जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. मॅच ऑन झाली आहे पहिल्याच ओव्हरमध्ये आणि दोन्ही टीमच्या बाजूने ऑन झाली आहे. षटकार आलाय, ज्या षटकारांना धाव संख्या जर आपण पाहिली तर 8 वर, कारण खूपच तुटपुंजी होती. 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा आल्या होत्या. त्यानंतर धावफलकावर धावा येणं गरजेचं होतं. योगेश भालेकर ज्याकरता ओळखला जातो आणि तो फटका हॅलो 9:37 पहिला चेंडू पडलाय, त्यामुळे त्याकडेही लक्ष ठेवायचं आहे. हॅलो, पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता ओव्हर. हॅलो, समोर खेळलाय बॉल, तिकडे फिल्डर आहे ते फर्स्टला जबाब. वा 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 वा, काय कॅच पकडली आहे तिकडे. सिब्बान शेख, जबरदस्त झेल त्या ठिकाणी पकडला जात आहे. त्यांच्यासाठी वय हा फक्त एक आकडा राहिलाय. काय बॅट बॉलिंग तर बॉलिंग आणि इकडे फिल्डिंग ला जबाब. पुन्हा पुन्हा पाहावा असा हा क्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय. सिब्बान, तुमचं कौतुक करावंच लागेल. परंतु इकडे तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. हा कॅच आहे की नाही त्याकरता पंचांनी का? येस. लाजवाब सिब्बान तिथे आपल्याला पाहायला मिळाला. अगदी दर्जेदार फिल्डिंगचे एफर्ट त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. सिब्बान या खेळाडूबद्दल म्हणायचं तर वय फक्त नंबर आहेत, कारण आजही 20-22 वर्षाच्या खेळाडूला लाजवेल असा फिटनेस आणि त्यानंतर तेवढा प्रचंड वेग आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून तो नेहमीच दाखवत असतो. आणि आज या स्पर्धेच्या निमित्तानं एक चांगला झेल टिपला. विकेट येते, माघारी परतावं लागेल बॅटरला. एक दर्जेदार झेल तिथे सिब्बानच्या माध्यमातून कंप्लीट झालाय. फलंदाज बाद. बॅटिंग आणि बॉलिंग महत्वाची ना, तेवढीच फिल्डिंग सुद्धा असते. आणि तुम्ही मैदानात आहात तर तुम्हाला 100% एखाद्या वेळेला तुम्ही बॉलिंग खराब नाही टाकली तरी चालेल, बॅटिंग नाही केली तरी चालेल, परंतु फिल्डिंग करावी लागेल. सिब्बान हे इतरांना आदर्श देत आहेत आजही. निश्चित खूप चांगली फिल्डिंग केली होती सिब्बाननं. अगदी दर्जेदार झेल त्याच्या माध्यमातून तिथे कॅरी केला गेला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लक्ष्मण महारा जो फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. यावेळेस मात्र लक्ष्मण महाराणा आल्या आल्या एक मोठा फटका सजवलाय. बॉल गेलाय वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरनं दूर सीमा रेषा पार भूर. पारितोषिक आहे आमचे मुंजाभाऊ शेळके यांच्याकडनं 200 मिळतील, कारण एका हाताने कॅच टिपलाय. आणि श्री गणेश मोबाईल यांच्याकडनं एक हेडफोन तो पारितोषिक म्हणून आपल्याला दिला जाईल. यावेळेस ऑफस्टम्पच्या बाहेर अतिरिक्त बाहेर निघालाय. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 9 या आकड्यावर जाऊन पोहोचतीये. 15 या धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचतीये.
सज्ज होईल गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन. यावेळेस मात्र हा बॉल तिथे एक सिंगल मध्ये चेंडूला कन्व्हर्ट केलाय. पंच तिथे चेक करतायत की हा नो आहे की नाही, बीमर आहे की नाही ते चेक केलं जाईल. धावसंख्येमध्ये जर आपण पाहिलं तर कितीनं वाढ होईल ते तपासलं जाईल, कारण एक सिंगल तर तिथे जरूर मिळाली आहे. मात्र त्या व्यतिरिक्त काय हा एक्स्ट्रा बॉल आहे की नाही ते चेक केलं जाईल. आर्या प्रीमियर लीग 20-25 आपण एन्जॉय करतोय. आजचा अंतिम दिवस आहे, फायनल संडे आहे. जर तुमचा रविवार तुम्हाला अगदी मजेशीर घालवायचा आहे तर चंदू सर आज संभाजी स्टेडियम पेक्षा चांगला पर्याय नाशिककरांकडे नाहीये. आज इथे यावंच लागेल. दर्जेदार स्पर्धा आहे, शानदार आयोजन आणि तेवढंच काटेकोरपणे केलेलं नियोजन. त्यामुळे आर्या प्रीमियर लीगनं मागच्या 4 वर्षात नाशिक जिल्हा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपलं स्वतःची एक चांगली ओळख निर्माण केली आहे. डिसिप्लिन असलेली ही स्पर्धा आहे. तिथे चेक केलं जात आहे. तिसरे पंच, इट्स अ बीमर, हा नो बॉल आहे. तिसऱ्या पंचांनी तिथे बीमरचा इशारा दिला, हा नो चेंडू आहे. धावसंख्येमध्ये 2 न भर पडते. धावसंख्या 17. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ तो समाप्तीला आलाय. तर नंतर 17 धावा दाफलकावर आहेत. आकाश लोखंडे सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. आयडॉल खेळाडू आहे आकाश लोखंडे, जो सध्या आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहायला मिळतोय. समोर योगेश भालेकर फ्रीहिटच्या बॉलचा सामना करणार आहे. बघूया फ्रीहिटच्या बॉलवर कसा फटका खेळतोय इथे. यावेळेस मात्र बॉलला अगदी पुढे खेळवलं होतं. ऑफस्टंपच्या बाहेर वाईड यॉर्करचा प्रयत्न होता आणि तिथे एक सिंगल ती धावफलकावर जोडली गेली, ज्या 1च्या मदतीनं धावसंख्या 18 या आकड्यावर. आता धावफलक सुस्थितीमध्ये आलाय, कारण 3 चेंडूचा खेळ तर नंतर 18 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. लक्ष्मण महारा एक विध्वंसक अंदाजामध्ये बॅटिंग करणारा बॅटर, जो सध्या मैदानाच्या आतमध्ये आले एक षटकार त्यानं मैदानाच्या आतनं जरूर खेचलाय. यावेळेस मात्र हा बॉल पुन्हा एकदा लक्ष्मण महारानं त्याला हवा दिली आहे. उंची खूप गाठली आहे आणि लांबी मैदानाच्या बाहेरची दमदार स्ट्रोक, षटकार. मध्ये पुन्हा एकदा प्रवेश करते आहे आणि ज्या पद्धतीची धिपाड देहयष्टी उंचपुरे खेळाडू आहेत आणि अगदी आवाक्यात आले दोन्ही बॉल आणि एकाच दिशेने सीमारेषच्या पलीकडे पोहोचवले आणि आपले इरादे स्पष्ट केलेत या ठिकाणी फलंदाजांनी. निश्चित बलदंड देहयष्टी आणि अगदी ताकदीचा वापर तो सातत्याने लक्ष्मण महारा यांच्या फटक्यांमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस 2 वाईडिश लॉंग ऑफ वरनं त्यांनी षटकार खेळलेत. अगदी प्रथमेश राठोड तिथे फिल्डिंग करतोय, त्याच्याच डोक्यावरनं ते 2 षटकार पाहायला मिळाले. यावेळेस आकाश लोखंडेला पुण्याचे एकदा आसमान दाखवण्याचा प्रयत्न केलाय. बॉलनं उंची तर खूप गाठली आहे आणि तिथे लांबी प्रथमेश राठोडच्या हाता इतकी, त्यामुळे माघारी परतावं लागेल लक्ष्मण महाराला. एक मोठी विकेट आली आहे. लक्ष्मण बाद. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय सिद्धू, जो मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. डावाला सावरावं लागेल. मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करण्याकरता आलाय. 4 बाद 24 अशी स्थिती आहे. रन्स तर आल्यात, मात्र विकेटही आल्यात. 4 गड्यांना माघारी परतावं लागलंय. आकाश लोखंडे यावेळेस मात्र समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे मिडॉन मध्ये. जोपर्यंत त्यानं बॉलला उचललं कुठली रन मिळणार नाही. इथे 2 ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आला. या 2 ओव्हर नंतर धावफलकावर 24 लागल्यात. चंदू सर, ज्या पद्धतीने रन्स बनतायत
त्या योग्य आहेत, मात्र विकेट्स त्याचाही विचार करावा लागेल, कारण 4 गड्यांना माघारी परतवलंय. अक्षय सर, इकडे धाव संख्या ही चिंतेची बाब नाहीच आहे, कारण त्या बऱ्यापैकी आहे. ती सुरुवात अपेक्षित देखील होती, परंतु 3 फलंदाज माघारी परतणं ही चिंतेची बाब कुठेतरी असू शकते. आणि हा बॉलिंग टीमचा प्लस पॉइंट आहे. त्यांनी आघाडीचे 3 बॅटर बाद केलेले आहेत. 4 विकेट मात्र या ठिकाणी गेलेल्या आहेत. म्हणजे प्रथमेशने सुरुवातीला केलेला विध्वंस, दुसऱ्या ओव्हरमध्ये रन आल्या खऱ्या, परंतु तरी सुद्धा जी विकेट आली आहे ना ती खूप महत्वाची होती. आणि त्याच्याचमुळे या ठिकाणी येणाऱ्या 3 ओव्हर बाकी आहेत आणि 3 ओव्हरमध्ये धावा करायच्या आहेत त्या 42. या मैदानासाठी अशक्यही नाहीये आणि तेवढं सोपंही नाहीये. अक्षय सर, मजा येणार आहे. दोन्ही वॉरियर्स आहेत आणि योद्धे मात्र लढताना पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. सेमीफायनल मध्ये जाणार कोण याची चर्चा होणार आहे इकडे. निश्चित कोण जिंकेल, कोण सेमीफायनल मध्ये पोहोचेल, बक्षीस पात्र फेरी ज्यामध्ये कोण जाईल. निमोन एक्सप्रेस गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणली गेली आहे. सिब्बान जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवानता हीच त्याची खरी ओळख. प्रदीर्घ कारकीर्द म्हणजे आपल्या वयाची जवळपास 25 वर्ष चंदू सर या टेनिस बॉल क्रिकेट करता खर्ची घातलेला खेळाडू आहे. अविरत सेवा ज्या खेळाडूने या टेनिस बॉल क्रिकेटची केली आहे तो सिब्बान शेख, जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता आलाय. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातल्या रती महारथींच्या विरोधात ज्यानं गोलंदाजी केली, अक्षरशः थैथया नाचवलंय आपल्या गोलंदाजीच्या वेगानं, तो सिब्बान गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. समोर स्ट्रायकर एंड कडनं योगेश भालेकर, एक युवा टॅलेंट ज्यानं ही खूप प्रभावित करणारा खेळ, अष्टपैलू खेळ ज्यानं सातत्यानं टेनिस बॉल क्रिकेटमधनं दाखवलाय, तो योगेश भालेकर, तो स्ट्रायकर एंड कडे या. यावेळेस मात्र सिब्बानच्या विरोधात रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. बॉल सीमारेषेच्या दिशेनं चौकार 4. यावेळेस मात्र तिथे शरीरापासून दूर खेळत होता, चांगला बॉल होता, ऑफस्टंपच्या बाहेर पडला आणि तिथनं वळण घेत असताना विकेटच्या मागे गेला. याच करता सिब्बान ओळखला जातो. कमबॅक कसं करावं ते त्याला खूप चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे आणि ते आपल्याला इथे पाहायला मिळालं. चेंडू विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. 3 चेंडूचा खेळ. तर नंतर धावसंख्येवर जर नजर टाकली तर सध्या 34 धावा. 15 मध्ये 34 बनल्यात आणि 15 मध्ये 32 बनवायच्या आहेत. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका तो पाहायला मिळालाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने आणि निघून जाईल सरळ सीमारेषा पार. आणखी एक दर्जेदार फटका, कलात्मक आणि दर्शनीय स्ट्रोक तो योगेश भालेकरच्या बॅटमधनं आलाय. 4. आलाय, परंतु सध्या प्रतिस्पर्ध्यांची झोप उडवतो योगेश. अशा पद्धतीची कामगिरी इकडे करतायत. तो म्हणतोय मी झोपलो नाही पण तुम्हालाही झोपून देणार नाही. इथे चांगला खेळ तो मैदानाच्या आतमध्ये या. जागते रहोचा तो धोकादायक इशारा आहे ना, तो सध्या मैदानाच्या आतमधनं देत राहतोय. योगेश भालेकर तो मैदानाच्या आतमध्ये या. अगदी दर्जेदार बॅटिंग करतोय, क्वालिटी बॅटिंग मैदानाच्या आतनं इथे आपल्याला पाहायला मिळते. हा बॉल चांगलाय, हा बॉल चांगलाय. ऑफस्टंपच्या बाहेर फुलर लेंथवर चेंडूला पिच केलं आणि तिथनं विकेटच्या मागे नेलं. अगदी चुरशीचा सामना पाहायला मिळेल. हळूहळू मॅच मधील रंगत वाढू लागलेली आहे. ज्या पद्धतीने 13 बॉल मध्ये 28 अजूनही पाहिजे. एखाद दुसरी विकेट मॅच मध्ये घेऊन येऊ शकते व्यंकटेश वॉरियरला सुद्धा आणि एखाद दुसरा फटका बसंत वॉरियरला. चांगला सामना. यावेळेस मात्र फटका फसलाय. योगेश भोजने तो बॉलच्या खाली कॅच कॅरी झाला. योगेश भालेकरला माघारी परतवलंय. एक मोठी विकेट. सिब्बान म्हणतोय तू जरी चांगले फटके खेळले असले तरी शेवटचा बॉल त्यावर मी तुला माघारी परतवतोय आणि योगेश भालेकरची मोठी विकेट आली आहे. खेळाडू बाद. राहू शकतो. योगेश चांगले खेळले, परंतु सिब्बान जुनं ते सोनं म्हणतात ना, त्यांनी पुन्हा एकदा या ठिकाणी दाखवलं. विकेट घेतली, रन आल्या, परंतु विकेट काही सोडली नाहीये. आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली 38. 2 ओव्हरमध्ये पाहिजे 28. मॅच ऑन आहे
आणि ही मॅच जसं आपण सुरुवातीपासून म्हणतोय ही 50-50 चालली आहे. आता ही 50-50च आहे. एका टीमचा प्लस पॉईंट 12 मध्ये 28 पाहिजेत आणि एका टीमचा प्लस पॉईंट 5 विकेट त्यांनी घेतलेले आहेत. पाहूया काय होणार. सुपरहिट मुकाबला आजच्या दिवसातील पहिला सकाळी सकाळी. अगदी महत्वाची मॅच आहे. 38ला 5 अशी स्थिती आहे. इथनं जर आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि 28 धावा जी सरासरी होती त्याला अनुसरून रन्स आल्यात, मात्र विकेट त्या महत्वाच्या गेल्यात. कारण योगेश भालेकर सारखा या टीमचा तारणहार बॅटर ज्याला सिब्बांना आपल्या एक्सपिरियन्सचा अनुभवाचा वापर करत असताना शेवटच्या चेंडूवर माघारी परतवलंय. आता प्रेशर आलंय. आता इथे बसवंत वॉरियर्सवर निश्चित थोडंसं प्रेशर असेल. व्यंकटेश वॉरियर आणि बसवंत वॉरियर या दोन टीम मध्ये ही मॅच सध्या आपण पाहताय. आर्या प्रीमियर लीगचं चौथं पर्व, अंतिम दिवस, फायनल संडे आहे आज. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं अभिजित पाटील. यावेळेस मात्र चेंडू तिथे बॅटच्या पट्ट्यात आला नाही. देहेष्टीवर जाऊन आदळतो एक निर्धाव चेंडू, तो आपल्याला पाहायला मिळतोय. अभिजित पाटील जर आपण पाहिलं तर फिरवण्याची क्षमता आहे या गोलंदाजामध्ये सर, आणि तो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. फिरवला पहिलाच बॉल तेच केलं, थोडासा समोरून फिरवला आणि त्याच्यामुळे डॉट बॉल येतोय. आलेला एक डॉट बॉल थोडासा दबाव वाढवेल बॅटिंग टीमवरचा सुद्धा. 2 वॉरियर्स 2 योद्धे एकमेकांच्या समोर. यावेळेस मात्र बॅटची कडा घेतली आहे. शॉर्ट फाईन लेग आहे आपल्या जागेवर. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं एक सिंगल मिळेल. हाही बॉल चांगला फिरवलाय अक्षय सर. मॅच मधील मजा आता वाढू लागलेली आहे. 10 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 27 ची आवश्यकता आहे. क्षणाक्षणाला पारडं आता बदलू लागलेली आहे ही मॅच. गोलंदाज की फलंदाज. निश्चित इथे एक मोठा फटका येणार आहे. 4 बॉल मध्ये खेळणं बंधनकारक असेल जर या मॅच मध्ये आव्हान जिवंत ठेवायचं आहे. अभिजित पाटील चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने वळवतोय. रमेश शिराळे करता हा बॉल आत आला. टप्पा खाल्यानंतर कट होत असताना रमेश शिराळेला टाटा बाय बाय म्हणत विकेट किपरच्या हातात गेलाय. वा 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 वा, कौतुक करावंच लागेल. 2 बॉल लेग ब्रेक केल्यानंतर वेटिंग मध्ये होते लेग ब्रेकच्या, त्याच वेळेला उलटा दुसरा रॉंग वन आतमध्ये आला. डॉट बॉल. पुढचा बॉल यावेळेस मात्र फिरवलं, खूप जास्त बाहेर निघाला, त्यामुळे तिथे वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. या वाईट बरोबर धावसंख्या वाढतीये, जाऊन पोहोचते 40. येणारे 9 चेंडू 26 धावा. एक रन इथे चंदू सर महत्वाची आहे. या वाईटने एक धावसंख्या वाढली, मात्र 3 बॉल मध्ये फक्त 2 झाले. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज अभिजित पाटील. इथे खूप जास्त शफल झाला. हाही बॉल तिथे टप्पा खाल्यानंतर वळण घेत होता. निर्धावच्या स्वरूपानं चेंडू निघतायत. वाह, काय बॉलिंग केली जाते. सिमेंटच्या खेळपट्टीवर एवढे गरगर 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 चेंडू वळवतोय हा गोलंदाज. कौतुक करावं लागेल. आणि तेही अशा परिस्थितीला. मॅच जबरदस्त चालू आहे. 8 मध्ये 26. बॅटिंग टीमला हार मानून चालायचं नाही. षटकार चौकार खेळायचे. समोर फिरकीचा जादूगार आहे. 2 बॉल मध्ये एक मोठा फटका, तो अपेक्षित असेल इथे. यावेळेस मात्र उडवलंय बॉलला. उंची तर खूप जास्त आहे, मात्र लांबी स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या हाता इतकी. माघारी परतावं लागेल रमेश शिराळेला. अभिजित पाटीलनं या मॅच मध्ये आपल्या टीम करता जागा बनवली आहे. जी गोलंदाजी केली आहे ना ती लाजबाब आहे. आता 7 बॉल मध्ये 26 पाहिजेत. मॅच मध्ये यायचे तर षटकार चौकार पाहिजे. परंतु इकडे व्यंकटेश वॉरियर सुद्धा किंचित का होईना थोडीशी वरचढ ठरत आहे. अक्षय सर, सामना संपलेला नाहीये, परंतु या अभिजित पाटील नावाच्या जादूगाराचंही कौतुक होईल. निश्चित अभिजित पाटीलनं ज्या पद्धतीने चेंडू वळवलेत ना, अक्षरशः सामनाच वळवलाय चेंडू बरोबर. ज्या पद्धतीने चेंडूला त्यानं टर्न केलं, आपल्या बोटांची जादू दाखवली. वेस्टर्न रेल्वे कडनं आपल्याला खेळताना पाहायला मिळतो, जो अभिजित पाटील सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र मैदानात आल्या किंग ऑफ सातपूर रोहित परबनं बॉलला फेकून दिलंय दूर सीमा रेषा पार. मॅच ऑन. आता विजया करता येणारे 6 बॉल 6 मध्ये
रोहित म्हणतायत मी आहे ना, परंतु काय बॉलिंग केली. जरी शेवटच्या बॉलवर षटकार आला असेल, या ओव्हरमध्ये 8च रन आलेले आहेत. अभिजित यांना मी वेस्टर्न रेल्वेच्या ग्राउंडवर मुंबईला पाहिलं होतं, ज्यावेळेला वेस्टर्न रेल्वेच्या विभागीय मॅचेस होत्या, आणि आज पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. परंतु आपल्या टीमला मॅचमध्ये आणलंय. परंतु एक जबेची बाब इकडे बसवंत वॉरियरची आहे, म्हणजे रोहित आलेत मैदानाच्या आतमध्ये. तो आलाय मैदानाच्या आतमध्ये. या मानाच्या स्पर्धेला जिंकण्यासाठी रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल, आणि सुरुवात षटकाराने केली आहे. 6 मध्ये 20. मॅच कुठेही जाऊ शकते अक्षय सर. दोन्ही वॉरियर आहेत. कोणत्या वॉरियरकडे जाणार, बसवंत वॉरियर की व्यंकटेश वॉरियर? आणि अगदी सरसेनापती मैदानामध्ये आलाय. युद्धाची स्थिती असताना रोहित परब या टीमचा सरसेनापती आहे, आणि तो मैदानाच्या आतमध्ये लढण्याकरता आलाय. मात्र चंदू सर, मला असं वाटतं की रोहित थोडासा उशिरानं आलाय. थोडासा वर येऊ शकला असता, कारण फिरकीला खूप चांगला खेळतो. थोडासा लेट झालाय इथे बॅटिंग करता. लेट जरी झाला असेल तर त्यांना त्यांचं काम करायचंय. पाहूया शेवटच्या ओव्हरमध्ये काय होणार. सज्ज होतोय गोलंदाजच्या ट्रॅकवर. अखेरच्या ओव्हर करता गोलंदाज ज्ञानेश्वर ठाकरे ढाके आलाय. त्याच्या वेगाची तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यात चर्चा आहे. प्रचंड वेगानं गोलंदाजी करणारा हा मालेगावचा सुपरस्टार, जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. मी नेहमी त्याचा उल्लेख करतो. MH41 एक्सप्रेस. MS41 एक्सप्रेस गोलंदाजीच्या ट्रॅकवर आली आहे. पहिला बॉल तिथे डॉट आलाय. पहिला बॉल डॉट आलाय. विकेट सुद्धा आली आहे. रोहित परब स्ट्राईकवर आलेले आहेत. काय होणार. 5 बॉल आणि 20ची आवश्यकता आहे. मालेगावची बुलेट ट्रेन आहे एका बाजूला, परंतु सातपूरचे मॅच विनर मैदानाच्या आतमध्ये आहेत. रोहित परब इन ऍक्शन, आणि दुसऱ्या बाजूला ज्ञानेश्वर यांना देखील आपण पाहतोय. प्रेक्षकांना जी अपेक्षा होती ना, आज सगळ्या मॅचेस रंगणार आहेत. प्रेक्षकांची गर्दी होणार आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. आणि अक्षय सर, मॅच सुद्धा तशीच चालू आहे. रोहित जे केव्हाही मॅचचं पारडं फिरू शकतात ते स्ट्राईकवर, आणि मालेगावचे जबरदस्त गोलंदाज गोलंदाजीवर. मॅच रंगली आहे. नवीन बॅटर महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत असलेले तुषार बोडके बॅटिंग करण्याकरता दाखल झालेत. हेही एक विध्वंसक अंदाजामध्ये बॅटिंग करणारे बॅटर आहेत. तेही अगदी डावाच्या शेवटी आलेत बॅटिंग करण्याकरता. क्रमांक 9 वर बॅटिंग करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकर एन कडे रोहित परब, ज्ञानेश्वर ठाकरे ढाक्याच्या विरोधात. ऑफस्टर्मवरनं इथे वाईटचा इशारा आलाय. तिथे तिसऱ्या पंचाची मदत घेण्याचं ठरवलंय ढाक्यानं. तिथे गोलंदाजानं तिथे रिव्ह्यू घेतलाय. बघूया हा बॉल वाईट आहे की फेअर आहे, ते तिथे तपासलं जाईल. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं इथे वाईटचा इशारा आलाय. तिसऱ्या पंचांनीही दुजोरा दिलाय. सिद्धू पाजी यांनी जो वाईट घोषित केला होता त्याला दुजोरा दिला. इथे वाईटचा इशारा तो कंटिन्यू राहील. आता येणारे बॉल शिल्लक आहेत इथनं 5, आणि त्यामध्ये रन्स बनवायचे आहेत 19 रन्स. सज्ज होतोय ज्ञानेश्वर ठाकरे ढाक्या आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस मात्र चांगला बॉल. तिथे बॅटची कडा घेतल्यानंतर विकेटच्या मागे अभिजित चांगली फिल्डिंग करत असताना तिथे पाहायला मिळालेत. अभिजित नावाची चर्चा होईल सर या मॅच मध्ये. हो, चर्चा होईलच. परफॉर्मन्स केला तर चर्चा व्हायलाच पाहिजे. परंतु रोहित म्हणतात मी आहे ना. याही परिस्थितीमध्ये माझ्या टीमला मला संकटातून बाहेर काढायचंय. 4 मधले 3 बाहेर मारायचेत. ती क्षमता आहे रोहित यांच्यामध्ये. आज पुन्हा एकदा रोहित यांना दाखवावं लागेल. टीमला जिंकवावं लागेल. ज्ञानेश्वरही चांगलीच बॉलिंग करतायत. ढाक्या पुढचा बॉल घेऊन. यावेळेस मात्र रोहित परबनं बॉलला उडवलंय. उंची तर गाठली आहे, मात्र लांबी मिळत नाही, आणि त्यामुळे त्याला जीवनदान जरी मिळालं असलं इथे झेल ड्रॉप झालाय. एक खेळाडू एक्स्ट्रा 38 सर्कलच्या आतमध्ये ठेवायचा आहे. वेळ तुमची ही समाप्त झाली आहे. फिल्डिंग करणारी टीम, एक खेळाडू एक्स्ट्रा तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये ठेवायचा आहे. वेळेच्या बाबतीत प्रत्येकाला सहयोग करावा लागेल. बसवंत वॉरियर्स सुरुवातीला असं वाटत होतं सर की या मॅचवर खूप लवकर कुरघोडी करेल, मात्र अभिजित पाटील आला आणि त्यानं चेंडू वळवले. नुसते वळवले नाही तर मॅचला घेऊनच वळाला. तो आपल्या बाजूने या मॅचला खिचून आणलं त्यानं. अगदी चांगली गोलंदाजी केली. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर ढाक्या तो अगदी वेगानं गोलंदाजी करत असताना पाहायला मिळालाय. मालेगावला बिलॉंग करतो. अगदी प्रचंड वेगाने गोलंदाजी करण्याकरता ओळखला जातो, आणि इथे ढाक्यानं अक्षरशः प्रभावित केलंय या स्पर्धेमध्ये. ज्या दिवशी हा संघ क्वालिफाय झाला 3ऱ्या दिवसामधनं तिथेही चांगला खेळ त्याने केला होता.
यावेळेस मात्र हा बॉल पुन्हा एकदा बॅटच्या खालच्या अंगाला लागतो. एक सिंगल मध्ये कन्वर्ट होईल. एकापेक्षा जास्त मिळणार नाही. सुपर 4 मध्ये जाऊन पोहोचणारा पहिला संघ तो जवळपास इथे सुनिश्चित झालाय. जी औपचारिकता आहे ती तिथे पूर्ण केली जाईल आणि त्यानंतर जो पहिला संघ सुपर 4 मध्ये जाऊन पोहोचेल त्याचं नाव आपण इथे घोषित करणार आहोत. सध्या बसवंत वॉरियर्स करता खूप साऱ्या अडचणी आहेत, कारण 2 चेंडूचा खेळ आणि त्यामध्ये 16 बनवायचे आहेत. रोहित परब जो स्ट्रायकरिंगकडे आहे, एखादा बीमर बॉल किंवा एखादा नो चेंडू इथे वाचवू शकतो. यावेळेस मात्र हा बॉल पुन्हा एकदा मिडल झाला नाही. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं गेलंय. बघा, ज्या करता ढाक्याला शेवटच्या ओव्हर करता राखून ठेवलं होतं, प्रचंड वेगाने गोलंदाजी करेल, कितीही रन्स जरी उरल्या तरी त्या वाचवण्याची क्षमता आहे आणि त्यामुळेच ढाक्याला स्लॉग ओव्हर करता वाचवून ठेवलं होतं आणि अखेरच्या ओव्हरमध्ये अगदी लाजवाब कामगिरी ती ढाक्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते. इथे एक चांगला चेंडू संपन्न झालाय आणि सुपर 4 मध्ये जाऊन पोहोचणारा पहिला संघ तो आपल्याला पाहायला मिळतोय. व्यंकटेश वॉरियर्स. व्यंकटेश वॉरियर्स या संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. हार्ड लक टीम बसवंत वॉरियर्स आणि रोहित परब. शुभेच्छा असतील टीम व्यंकटेश वॉरियर्सला. खूप चांगला खेळ त्यांच्या वतीनं झाला. विशेषतः गोलंदाजीमध्ये चंदू सर शेवटच्या 2 ओव्हरमध्ये ज्या पद्धतीचा परफॉर्म झाला, अक्षरशः काबिले तारीफ गोलंदाजी पाहायला मिळाली. हो, मोकेच्या षटकात सिब्बांनी विकेट घेणं, प्रथमेश राठोड यांनी पहिल्या षटकात महत्वाचे हादरे देणं, त्यानंतर अभिजित यांनी 12 बॉल 28च्या मॅच मध्ये 8च धावांचं षटक टाकणं, या देखील आणि पहिल्या डावाच्या अंतिम टप्प्यामध्ये देखील काही धावा आल्या, त्या सुद्धा कुठेतरी